नमस्कार, मी गणेश अस्वल, स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाचं. सजना 27 जूनला प्रदर्शित होतोय आणि आपण म्हणतो ना, आपल्या आयुष्यात पहिल्या गोष्टीला महत्त्व असतं. अशा बऱ्याच पहिल्या अनुभवांचा हा चित्रपट आहे. मुख्य म्हणजे सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे हे या चित्रपटाचे सर्वेसर्वा आहेत. मला जाणून घ्यायचंय, शशिकांत सर, सर्वप्रथम अभिनंदन. एक चित्रकार नव्या रूपात आम्हाला भेटतोय, नवीन रंग भरायला आलेला आहे, काय सांगाल? चित्र ते चित्रपट हा प्रवास आहे आणि चित्रांमध्ये मी जितका तन्मयतेनं काम करत असतो, त्याच्यात रंग भरत असतो, त्यातल्या व्यक्तिरेखांना जिवंत करण्याचा प्रयत्न करत असतो एक कलावंत म्हणून. तोच प्रयत्न मी पडद्यावर केलाय. इथं थोडा फरक हा आहे की त्याच्या सोबतीला एक गोष्ट आहे, खरीखुरी पात्र आहेत, त्यांना रंगवण्यासाठी वेगवेगळे रंगांचे स्वतः आम्ही मित्रांनी मिळून, माझा कॉस्ट्युम डिझायनर शिवाजी करडे वगैरे, आम्ही ते डिझाईन केलेले रंगबिरंगी कपडे आहेत. त्याला कंपोज करण्यासाठी, चालतं बोलतं करून शूट करण्यासाठी आमच्या DOPची टीम आहे. त्या सगळ्या गोष्टींना परत एक म्युझिकल झालर दिली आहे. असा हा एक एका स्टील चित्रापासूनचा चालत्या बोलत्या चित्रांचा हा प्रवास आहे आणि तो 4-5 वर्षाचा प्रवास आहे आणि तो आता आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय. 27 जूनला तो प्रदर्शित होतोय. त्यासाठी आता आम्ही सगळ्यांना तुम्हाला बोलतोय, सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. नक्कीच आपण ती रिक्वेस्ट तर करणार आहोतच, पण मला जाणून घ्यायचं की हा जो म्युझिकल प्रवास आहे, तर या म्युझिकल प्रवासाचा संगीतकार ओंकार आज आपल्यासोबत आहे. काय सांगशील तुझ्या या गाण्यांबद्दल आणि त्यातली झलक अर्थातच तुम्हाला पेश करायला मी सांगेन. प्रवास खूप सुंदर आहे आणि म्युझिकल फिल्म आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 8 गाणी आहेत सिनेमामध्ये आणि वेगवेगळ्या गायकांनी गायली आहेत, मोठ्या गायकांनी गायली आहेत. आनंद शिंदे, आदर्श शिंदे, सोनू निगम, राजेश्वरी पवार, त्यानंतर कडूबाई खरात, प्रियंका बर्वे, असे छान वेगवेगळ्या गायकांची एक छान मांदियाळी आहे. 2 ओळी गातो. साज सावरून सख्या झाल्या बाई गोळा, हिरव्या झाडाला बहर जणू तोळा तोळा. साज सावरून सख्या झाल्या बाई गोळा, हिरव्या झाडाला बहर जणू तोळा तोळा. तुझा माझा झुला सख्या गेला गगनाला, जीव घाबरा झाला, सण साजरा झाला. तुझा माझा झुला सख्या गेला गगनाला, जीव घाबरा झाला, सण साजरा झाला. क्या बात आहे राजेश्वरी. तू या चित्रपटातली 4 गाणी गायलेस, ती कोणाकोणाबरोबर गायलेस ते सांग. या चित्रपटातली 4 गाणी आहेत ती मी गायली आहेत आणि 2 त्यातली सोनू निगम यांच्यासोबत आहेत. 3रं गाणं आदर्श शिंदेसोबत आहे आणि 4थं ओंकार सोबत आहे. तर ही प्रोसेस खूप मजेशीर होती, कारण स्क्रॅच मी गायले होते सुरुवातीला आणि त्यानंतर माझा आवाज आपलं जे मेन कॅरेक्टर आहे वंदी, त्याला रिलेट होत होता, सूट होत होता. सो ती गाणी माझ्याच आवाजात ठेवायचं डिसिजन झालं आणि अशा प्रकारे मी कनेक्ट झाले. मुळात वंदीकडे म्हणजे तृप्तीकडे मी येणार आहे. तिघही तुम्ही या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहेत आणि या चित्रपटातल्या गाण्याचं शूटिंग हे अंडर वॉटर झालंय. तो अनुभव अंडर वॉटर झोक्या गाण्यामध्ये तुम्हाला ते बघायला मिळतंय. तर जसा भाऊंनी विचार केला होता की त्याच्यामध्ये लिरिक्स आहेत की उडा फुलं पाखरू पिकातून निघा, तर ते त्यांनी आम्हाला फुलपाखरांसारखं बघितलेलं आहे आणि ते तुम्ही बघताय तसे ते कॉस्ट्युम पण आमचे एकदम कलरफुल आणि असे फुलपाखरासारखे, जसं काय आम्ही उडायला लागलोय असं ते आहेत आणि ते अंडर वॉटर त्यांनी इमॅजिन केलं आणि ते करतानाचा अनुभव पण तेवढाच इंटरेस्टिंग आहे. त्या माझ्या ड्रेसचं वजन खूप होतं. ते असा नॉर्मली 3-4 किलोचं होता आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर तो अजूनच जड होऊन अजूनच ते हेवी होत होता आणि त्याच्या ज्या स्ट्रिप आहेत त्या मला पोहताना माझ्या पायात अडकायच्या, त्याच्यामुळे अजूनच जास्त एनर्जी लावायला लागायची आणि त्याच्यामध्ये माझा स्टॅमिना भरपूर जायचा. तर दमल्यासारखं होत होतं शूटच्या दरम्यान, कारण 4-5 तास आम्ही ते शूट करत होतो. तर दमल्यासारखं झालं होतं, पण
तेवढीच इंटरेस्टिंग ती सीन होता आणि ते पहिल्यांदाच आम्हाला करायला भेटत होते, त्याच्यामुळे ती एक वेगळाच आनंद होता. त्याच्यामुळे अजून ती जास्त एनर्जी लावून आम्ही करायचो. तर असा तो होता. आणि जे पोस्टर दिसतंय आणि एवढ्या मोठ्या पेंटरनी ते काढलेलं आहे आणि त्यांनी आमचं चित्र काढणं म्हणजे आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. तर असं ते आहे. आणि वंदीचा कॅरेक्टर जसं आता राजेश्वरी ताई म्हणाल्या की इनोसंट आहे, खूप प्रेमळ आहे आणि मला अशी खात्री आहे की प्रेक्षकांना वंदी आपल्यातलीच वाटेल, त्यांच्यातलीच वाटेल आणि हवीशी वाटेल. ते वंदीच्या रूपाने त्यांच्या मुलीला बघतील किंवा मी स्वतःच आहे असं बघतील, माझी मैत्रीण आहे असं बघतील, म्हणजे तुमच्यातलीच आहे ती. आणि तिला भरभरून प्रतिसाद द्या, या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या. आणि आमच्या सगळ्यांचं हे पहिलंच काम आहे, ऍक्टर म्हणून अभिनेते म्हणून आमचं पहिलंच काम आहे. आणि भाऊंचं पण निर्माते, दिग्दर्शक, लेखक म्हणून पहिलंच काम आहे. तर कसं वाटतंय, चांगलं वाईट ते स्वीकारायला आम्ही तयार आहोत. ते नक्की सांगा, हेच मी सांगेन. आकाश आणि संभाजी, तुम्ही सुद्धा तुमच्या या अनुभवाबद्दल. खरं तर हे गोष्ट आम्हाला जास्तच नवीन होती अनुभवण्यासाठी. काही गोष्टी होत्या जे स्क्रिप्ट रेडिटर आम्ही थोडं अनुभवल्यात आणि काही गोष्टी होत्या ते जे की कधीच अनुभवायला नाही भेटले. मग त्या गोष्टी अनुभवताना बी तेवढीच मजा आली आणि ते काम बी तसंच झालं. आणि खरंच भारी वाटतंय आता की थिएटर येते, इंटरव्ह्यू वगैरे चालू आहेत. आज कधी कधी विश्वास बसत नाही की आपण एवढ्या लेवलला आलोय. आणि आधी पहिल्यापासून आपण दुसऱ्यांनाच पडद्यावर बघत आलो ना, की हिरोईन असेल, हिरो असेल, अभिनेता असेल, ऍक्टर असेल. तर कधी असं मनात बी आलं नव्हतं की बाबा मी पण एक दिवस असं काम करीन, पडद्यावर येईन. आणि ते आता होतंय, ते आता पूर्ण होतंय. तर खरंच खूप भारी वाटतंय आणि मजा येते. अनुभव भारीच होता सगळा, पण स्वप्न तर सगळ्यांचीच असते ते की बाबा जे टीव्हीवर बघतोय ते आपण पण असायला पाहिजे, तसं आपण पण तसं दिसायला पाहिजे, व्हायला पाहिजे. पण असं होईल कधी वाटलं नव्हतं सगळं. त्यामुळं हे सगळं आलं आणि ते आम्हाला भेटलं ते आम्ही खरंच नशिबान आहोत. त्यामुळं आम्ही ते भाऊने आम्हाला जे दिलं पात्र सगळ्यांना की त्यात पिक्चरमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व केलं, आम्ही ते तेवढाच प्रयत्न केला आम्ही त्याला हे न्याय द्यायचा. तर भारी होता अनुभव, भारी होता. भारी भाऊने करून घेतला आमच्याकडनं. सुहास दादा म्हणून आहे, त्याने वर्कशॉप आमचे चांगले घेतले. जे काय आम्हाला कॅमेरा कधी बघितला पण नव्हता आम्ही काय असते, त्यासमोर आम्ही ऍक्टिंग केली. त्यांनी एवढं भारी करून घेतलं आमच्याकडनं. त्यामुळे भारी वाटलं ते सगळं. आणि आपण शुभेच्छा देऊया. 27 जूनला सजना प्रदर्शित होते. सिद्धिविनायक मंदिराच्या समोर आपण आहोत. सिद्धिविनायक चरणी प्रार्थना करूया की चित्रपटाला खूप यश लाभू दे आणि खरोखर या सर्वांच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळू दे. धन्यवाद.